तुमचं पुन्हा एकदा स्वागत। दिल्ली विधानसभेच्या निकालाचं महाकव्हरेज तुम्ही पाहताय। एक नजर आकडेवारीवर टाकूया। भाजप 43 जागांवर आघाडीवर आहे, तर आप 27 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजपला जी आघाडी मिळाली आहे त्याचे पडसाद आता दिल्लीमध्ये दिसतायत। दिल्लीमध्ये भाजपचं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे समर्थक दिल्लीच्या भाजप कार्यालयावर आलेत आणि जय श्रीरामची घोषणाबाजी सुरू है। आपण पुनीत जी आपल्या सोबत है, क्या कहेंगे? आज जय श्रीराम की घोषणा भी है, जय श्रीराम का ध्वज है, क्या बताता है ये? देखिए, ये जीत, हेलो, ये जीत राम भक्तों की जीत है। ये जीत देशभक्तों की जीत है। केजरीवाल ने हर वो काम किया जिसमें सनातन का अपमान हो, हिंदुओं का अपमान हो, चाहे वो राम मंदिर हो, चाहे वो काशी विश्वनाथ हो, चाहे संबल का हो, लेकिन इन्होंने हर वो काम किया, चाहे कश्मीर फाइल हो, चाहे कुंभ का स्नान हो, इन्होंने हिंदू का अपमान करने, सनातन का अपमान करने का काम किया। राम जी क्या कहते हैं? राम राज्य की कल्पना क्या है? जियो और जीने दो। सनातन क्या कहता है? किसी को मारना नहीं है, किसी का हित नहीं करना, सबका साथ, सबका विकास और सबका प्रयास, यही मंत्र लेके चल रहे हैं और राम भक्तों की सरकार बनने जा रही है। दिल्ली का 27 साल का सूखा खत्म होने जा रहा है। देखिए, बसंत ऋतु है, बसंत में फूल खिलते हैं, तो यहां भी कमल खिल गया है और राम आणि हाच मुद्दा घेऊन आपण जाऊयात। व्यंकटेश केसरी सुद्धा आपल्या सोबत आहेत। सर, जो मुद्दा आता या प्रतिक्रियांमध्ये आपण पाहिला तो मुद्दा होता धर्माचा। केजरीवालांनी हिंदूंचा अपमान केला अशी भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। दिल्लीच्या या संपूर्ण निकालामध्ये धर्म हा फॅक्टर किती महत्त्वाचा ठरला? असे की मगाशी जे परवा कोणीतरी म्हणाला आता चर्चेमध्ये की दिल्लीमध्ये धर्म आणि जात हे नेहमी दुय्यम राहिलेले आहेत आणि पर्सनॅलिटी हा भाग राहिलेला आहे। ज्यावेळेस जनसंघ होता त्यावेळेस देशात काँग्रेस असायची, पण दिल्लीमध्ये केदारनाथ साहनी, विजयकुमार मल्होत्रा, मदनलाल खुराना यांचं डॉमिनेशन असायचं आणि तिथे काही प्रमाणामध्ये जे निर्वासित आले होते आणि फाळणीनंतरचे, त्यामुळे थोडं बहुत हिंदुत्वाचा भाग होता। पण जसं जसं दिल्लीचं स्वरूप बदलू लागलं आणि तिथे बाहेरचे लोक येऊन मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले, मध्यमवर्ग आला आणि त्याच्यानंतर तिथे कास्ट फॅक्टर आणि रिलिजियस फॅक्टर हा कधी राहिला नाही निवडणुकीमध्ये, जो भारतातल्या इतर राज्यामध्ये म्हणजे दिल्लीच्या शेजारचं जसं आहे, हरियाणामध्ये जाट फॅक्टर आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, जाती तिथे ओबीसी फॅक्टर आहे, त्याच्यानंतर बिहारमध्ये आहे, झारखंडमध्ये आदिवासी आहेत, तसं दिल्लीमध्ये नव्हतं। परंतु दिल्लीमध्ये हा जो नवीन पॅटर्न निर्माण झाला, शीला दीक्षितनी 15 वर्ष काम केलं, त्यांनी दिल्लीचं कॅरेक्टर बदललं, एक वेगळ्या प्रकारचं ते आधुनिक शहर त्यांनी केलं। पूर्वी ते फक्त सत्तेचं केंद्र होतं। त्यामुळे या निवडणुकीमध्ये ना जात चालली ना धर्म चालला। म्हणून मी मगाशी जे म्हणालो की मोदींनी जे म्हणतात ना, बाजीराव पेशव्यांनी सांगितलं की मुळावरती घाल घाला, तर USP काय होता? आम आदमी पक्षाचा चेहरा होता अरविंद केजरीवाल आणि ते आणि त्यांचे साथीदार हे भ्रष्ट आहेत असं म्हणून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने कॅम्पेन केला, त्यामुळे त्यांचा कुठला तरी जो मध्यमवर्गातला त्यांचा जो बेस होता तो कुठेतरी शिफ्ट झाला, हल्ला। बरोबर आहे। म्हणजे ज्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून अरविंद केजरीवाल, त्यांचा आम आदमी पक्ष हा उदयाला आला, त्याच्यावरतीच घाव घातला गेला आणि अरविंद केजरीवाल हे सुद्धा भ्रष्टाचारी आहेत हे प्रामुख्यानं दाखवण्यामध्ये भाजप यशस्वी ठरलं असं म्हणावं लागतंय। आपण दिल्ली विधानसभा निकालाचं महाकव्हरेज पाहणार आहोत। आकडेवारीवर आपलं लक्ष असेल, एक नजर टाकूया। 42 जागांवर भाजप आघाडीवर आहे, आप 28 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसला अजून एकाही जागेवर आघाडी मिळवता आलेली नाही। या आकडेवारीवर, या निकालावर आपलं लक्ष असेल। अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। एक छोटासा ब्रेक घेऊया।